उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदावरून देखील आता वाद निर्माण झालेला आहे। किंबहुना वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला आव्हान देण्यात येते। अनेक हत्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या विजय पलांड्यानं कोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला आता यावर आव्हान दिलं जात आहे। नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। नियुक्ती रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। निकमांनी निवडणूक लढवली, त्यांचे विचार भाजपचे असल्याचं या अर्जात उल्लेख करण्यात आलेला आहे। उज्ज्वल निकम हे मोठे वकील आहेत, पण भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली। त्यांनी स्वतःवरती एक शिक्का मारून घेतला राजकीय। त्याच्यामुळे आता त्यांना ह्या प्रश्नांना तोंड द्यावं लागेल किंवा त्यांना सांगावं लागेल की माझ्यावर जोर जबरदस्ती करून निवडणूक लढवायला मला भाग पाडलं। मी जरी कसाबला फाशीत देण्यात माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीत फासावर लटकवण्याचा प्रयत्न भाजपने केला, हे त्यांना समोर येऊन सांगावं लागेल। नाहीतर त्यांना भाजपचा किंवा संघाचा शिक्का पुसता येणं कठीण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।